ज्ञानदेव तुकाराम, श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सद्विज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरुवे नमः। नित्यं निरन्तरानन्दं चिद्घनं ब्रह्मनिर्वयं श्रुत्यातर्कानुभूतिभ्यां महमस्मद्वयं सदा। कटाक्षकिरणाचान्त नमन्मोहाब्दये नमः। अनन्तानन्दकृष्णाय जगन्मङ्गलमूर्तये अहमस्मि सदा भामि कदाचिन्नाहमप्रियः। ब्रह्मैवाहमतःसिद्धं सच्चिदानन्दलक्षणं मय्येवोदेति चिद्व्योम्नि जगद्गन्धर्वपत्तनम् अतोऽहं न कथं ब्रह्म सर्वज्ञं सर्वकारणम्। अद्वैत मकरंदाच्या रसाभिव्यंजिकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकाचं आपण काही चिंतन करीत आहोत। पहिल्या श्लोकाचं चिंतन करीत असताना अनंतानंद कृष्णाय अशा पद्धतीचा उच्चार लक्ष्मीधर कवी करतात। अनंत स्वरूप असणारा, आनंद स्वरूप असणारा असा हा श्रीकृष्ण आहे। अनंत आणि आनंदामध्ये काही भेद आहे का? त्या गोष्टीचं चिंतन करा। आनंद अंतवान आहे की अनंत आहे याच्या संबंधाने विचार केला असता आनंदाला अनंतता ही प्रतिपादित शास्त्राने केलेली आहे। म्हणजेच काय, आनंदता ही अनंताच्या ठिकाणी राहते आणि आनंदाच्या ठिकाणी अनंतता राहते। दोन्हीही एकमेकाची स्वरूप असल्याप्रमाणे एकच स्वरूप असल्या कारणानं अनंतानंद कृष्णाय म्हणत असताना अनंतत्वाने, अनंत या शब्दाने श्रीकृष्णाच्या ठिकाणी परिच्छिन्नता नाही, त्याच्या ठिकाणी व्यापकत्व आहे। आणि आनंद या शब्दाच्या प्रयोजनाने दुःखादी संबंध रहितता, अभयता, निर्भयता, नित्यता, निरंतरता, ब्रह्ममयता, विभूता या सगळ्या गोष्टींचं चिंतन केलं गेलं। असा असणारा आनंद आणि आनंद रूप असणारा श्रीकृष्ण, तो श्रीकृष्ण जगन्मंगल मूर्ती अशा स्वरूपाचा आहे। जगन्मंगल मूर्ती स्वरूपाचा आहे म्हणजे नेमकं काय आहे तर जगताच्या संबंधाने मांगल्याचं आदान प्रदान व्यवहार करणारा तो आहे। जगताला मंगलता देणारा तो आहे। मंगलता जगताला देत असताना कोणत्या पद्धतीत मंगलता देतो या गोष्टीचा विचार करा। जड दुःख अशा स्वरूपाचं असणारं हे सगळं जगत, या जगतामध्ये जडत्वाचं आणि अचेतनत्वाचं आणि दुःखाचं सगळीकडे आम्हाला साम्राज्य दिसतं। दृश्यता याच्या ठिकाणी आम्हाला दिसते। त्यामुळे मिथ्यात्वाचा निर्णयही शास्त्राने याच्या संबंधाने केला। या सगळ्या असलेल्या जगताच्या संबंधाने जी सद्रूपता प्रतिपादिली जाते, जी चिद्रूपता आम्हाला अनुभवाला येते आणि सामान्य रूपाने असलेला जो आनंद आम्हाला कळतो, त्या जगताच्या संबंधाच्या असलेल्या सद्रूपतेच्या संबंधाने आणि भातित्वाच्या प्रियत्वाच्या संबंधाचा विचार केला तर त्या जगताला जी सत्ता श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ब्रह्मचैतन्याने दिली आणि इथे सगळा भासमानतेचा व्यवहार होऊ लागला, सद्रूपतेचा व्यवहार होऊ लागला, सत्तेचा व्यवहार होऊ लागला, सत्यत्वाचा व्यवहार होऊ लागला, सगळा असलेला प्रकार स्वतःच्या असलेल्या स्वरूपातून परमात्मा असणाऱ्या श्रीकृष्णाने वा त्या ब्रह्मचैतन्याने या नसलेल्या मिथ्यारूप असणाऱ्या अथवा मुख्य असणाऱ्या सिद्धांताप्रमाणे न झालेल्या जगताच्या संबंधाने दिलेला आहे। सत्ताही या जगताची आम्हाला जाणवते, तो व्यावहारिक सत्तेचा प्रकार असो अथवा कोणताही प्रकार आम्ही मानू। एक तर पारमार्थिक सत्तेचा विचार करावा लागतो,
दुसरा व्यावहारिक सत्तेचा विचार करावा लागतो आणि तिसरा प्रातिभाषिक सत्तेचा विचार करावा लागतो. या तिन्ही असलेल्या सत्तेचा विचार करा. याच्यातली पारमार्थिक नावाची सत्ता ती एक आहे, सत्य आहे, सिद्ध आहे. परंतु व्यावहारिक आणि प्रातिभाषिक असलेल्या सत्तेचा विचार केला तर प्रतीती मात्र असलेला जो कोणता पदार्थ तोही दृश्य होतो का होत नाही? दृश्य होतो. व्यावहारिक असलेला पदार्थ तोही दृश्य होतो का होत नाही? तोही दृश्य होतो. एका असलेल्या दृश्यत्वामुळे आणि माझ्या ठिकाणी असलेल्या द्रष्टेपणामुळे एका त्या दृश्यत्वाचा आधार घेऊन आम्हाला या सगळ्या असलेल्या व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक सत्तेच्या पदार्थांच्या संबंधाने मिथ्यात्वाचा निर्णय करता येतो. कारण त्याचं असं आहे, स्वप्नातला पदार्थ पहा. स्वप्नातल्या पदार्थाचं उपादान कारण कोण? उपादान कारण म्हणजे मुख्य कारण, असाधारण कारण आणि त्याचा कार्यामध्ये प्रवेश आहे आणि त्याच्या विना कार्य होत नाही, अशा पद्धतीची व्याख्या शास्त्राने आपल्या समोर मांडली. त्या स्वप्नस्थ असणाऱ्या पदार्थाचं उपादान कारण कोण, उत्पन्न करणारा कोण, या गोष्टीचं चिंतन केलं असता जो द्रष्टा म्हणजे जो स्वप्न बघणारा मी पुरुष आहे तो एक त्या स्वप्नाचा निर्माता आहे, स्वप्नस्थ पदार्थांना उत्पन्न करणार आहे. स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात म्हणजे काय होतात? तर दृश्यमान होतात. दिसतात म्हणजे काय होतात? तर दृश्यमान होतात. ज्या अर्थी त्यांच्या ठिकाणी दृश्यत्व नावाचा धर्म राहतो त्या अर्थी बघणारा कोणीतरी शिल्लक आहे, बघणारा मुख्य आहे, द्रष्टा कुणीतरी आहे, अशा पद्धतीचा विचार करा. द्रष्टा आणि दृश्याचा विचार केला असता द्रष्टेपणा मुख्य का दृश्यत्व मुख्य या गोष्टीचा विचार करता येतो. दृश्य असणारा पदार्थ जड स्वरूपात आहे आणि द्रष्टा जो कोणी आम्ही सांगतोय तो द्रष्टा चेतन आहे का चेतन नाही? तर तो चेतन आहे. त्याच्या असलेल्या चेतनत्वावरून, त्याच्या असलेल्या एका दृष्टीवरून, त्याच्या ठिकाणी असलेल्या एका साक्षीत्वावरून आम्हाला असा विचार करता येतो की द्रष्टा हा एक त्या दृश्य पदार्थाच्या संबंधाने मुख्य असल्या कारणानं त्या द्रष्ट्याच्या ठिकाणी असलेली मुख्यता, असाधारणता, कारणता आणि ज्ञानरूपता, प्रकाशिकता या सगळ्या असलेल्या गोष्टींचा धर्मांचा विचार केला तर त्या दृष्ट्याच्या संबंधाने जो कोणता स्वप्नस्थ पदार्थ दिसतोय त्याचं दर्शन होतंय, त्या स्वप्नस्थ असणाऱ्या पदार्थाचा उत्पत्ती करता अन्य मानता येणार नाही. मी स्वप्न पाहतो, मी स्वप्न अवस्थेत जातो, स्वप्नस्थ पदार्थांना पाहतो आणि जागृतीला आल्यानंतर पुन्हा सगळं खोट आहे असं मला ज्ञान होतं. पाठी अवसात ये चेवो ते वेळी अवघेची होय वावू. वावू म्हणजे खोट, मिथ्या हे कळतं. जागृतीला आल्यानंतर लाख मोठा प्रपंच स्वप्नाच्या माध्यमाने मला जरी दिसला तरी तो एका क्षणामध्ये नाशाला जातो का जात नाही? एका क्षणामध्ये नाशाला जातो. त्या लाख पटीने मोठ्या असणाऱ्या, अनंत असणाऱ्या स्वप्न प्रपंचाचं उपादान कारण पहा. त्या स्वप्न प्रपंचाचं उपादान कारण पाहत असताना उत्पत्ती करणारा मी आहे, पण कुंभाराप्रमाणे उत्पत्ती करणार आहे का? त्या गोष्टीचं चिंतन करावं लागतं. कुंभार घट निर्माण करतो, माती घट निर्माण करीत नाही, पण कुंभार मातीपासून घट निर्माण करतो ही गोष्ट सिद्ध आहे. कुंभार मातीपासून घट निर्माण करीत असताना त्या घटामध्ये प्रविष्ट होतो का? घटामध्ये जाऊन बसतो का? जाऊन बसत नाही, माती जाऊन बसते. समजा एक कुंभार नसला आणि कुणी अज्ञान व्यक्तीने, अज्ञान धारण करून व्यक्तीने कसाही गोळा निर्माण केला, कंबुग्रीवादिमान आकाराला म्हणजे घट निर्माण झाला ना, मग तो सुंदर असलाच पाहिजेत असा काही नियम आहे काय? घट निर्मितीचा आम्हाला फक्त विचार करायचा आहे. कसलाही वेडा वाकडा घट कुंभ समजा निर्माण केला आणि कुंभार नाही येतो, घट निर्माण झाला नाही का? घट निर्माण झाला, निमित्त कोणीतरी तिथं असलं पाहिजे असा विचार करता येतो. पण मातीच नसली तर घट बनविता येतो? घट कोणत्याही पद्धतीत आम्हाला बनविता येत नाही. घटाच्या संबंधाने असलेली मुख्य कारणता, घटाच्या संबंधाने असलेली असाधारण कारणता आणि त्या कारणतेचा असलेला कार्यातला प्रवेश या गोष्टीचा विचार केला तर एक मृत्तिका ही सत्य मानावी लागते की ज्या मृत्तिके विना
घट उत्पन्न होत नाही आणि ती मृत्तिका घटामध्ये प्रविष्ट अशा स्वरूपाची असते. त्यामुळे त्या मृत्तिकेला आम्हाला घटाचं उपादान कारण मानावं लागतं. स्वप्नस्थ असलेला सगळा प्रपंच मी झोपलो म्हणून निर्माण झाला का माझा कोणी संबंधी झोपला म्हणून निर्माण झाला? स्वप्न निर्माण कधी होतं, स्वप्नावस्था प्राप्त कधी होते, या गोष्टीचं चिंतन करा. जागृत अवस्थेला असलेला जो विराट नावाचा मी स्वप्नावस्थेला गेल्यानंतर सूक्ष्म देहाचा आश्रय करतो, तेजस संज्ञा प्राप्त करतो, म्हणजे तेज प्रकाशमानतेची संज्ञा प्राप्त करतो आणि त्या स्वप्नस्थ असलेल्या समस्त प्रपंचाचं साक्षीत्व करतो. साक्षीत्व करतो म्हणजे नेमकं काय करतो? प्रकाशमान त्यांना करतो, प्रकाश त्यांना देतो. प्रकाशक परिणामाचा विचार तिथे आपल्याला करता येतो. साक्षीच्या साह्यानेच त्या स्वप्नस्थ पदार्थांचं आम्हाला ज्ञान होत असतं. अशा पद्धतीचा विचार करता येतो. हा साक्षी आहे का नाही? तिथं साक्षी आहे. साक्षी कोण आहे? मी साक्षी आहे का मी साक्षी नाही? प्रकाशक मी आहे का प्रकाशक मी नाही? स्वप्न पाहणारा, स्वप्नस्थ अवस्थेला जाणारा असा जो मी, त्या मीची संज्ञा तेजस आहे ना आणि तोच त्याचा प्रकाशक आहे ना. मग असं म्हटल्यानंतर त्या मीला सोडून साक्षीत्वाचा कोणताही व्यवहार होतो काय? मुख्य असलेला तो साक्षी असल्यामुळं त्या साक्षीच्या अस्तित्वामुळे, साक्षीच्या प्रकाशक नावाच्या या गौण रूपाने चिंतन करा. धर्मामुळे धर्माधिकांचा व्यवहार आत्म्याच्या संबंधाने, धर्माधिकांचा व्यवहार ब्रह्माच्या संबंधाने करता येत नाही. धर्म म्हणजे जाती आहे आणि जातीचा व्यवहार करीत असताना ती एकाच्या ठिकाणी असते, एकच असते असं नाही. अनेकानुगतम जातीही, ती अनेकात असणारी असते. त्यामुळे एक असणाऱ्या ब्रह्माचा विचार करीत असताना ब्रह्मत्व धर्माने युक्त ब्रह्म आहे असं म्हणता येत नाही. आत्मत्व धर्माने युक्त आत्मा आहे असं म्हणता येत नाही. आत्मा किती म्हणून आहेत? अनेकात विचरण करणारी आणि एक असणारी ती जाती आहे. मग आत्मा हा अनेकात विचरण करतोय का? अनेक रूप त्याचे झालेत का? अनेक भेद त्याला प्राप्त आहेत का? विचार करा. अनेक भेद त्याला प्राप्त नाही. आत्मा एक अशा स्वरूपाचा आहे, ब्रह्म एक अशा स्वरूपाचे. त्या एक असलेल्या ब्रह्माला जाती वा धर्म अशा पद्धतीने आपल्याला बोलता येत नाही. तरीही समजून घेण्यासाठी विचार करा. धर्म साक्षीत्वाचा, प्रकाशकत्वाचा धर्म आम्ही साक्षीला गौण पद्धतीने समजून घेण्यासाठी आता आरोपित करतो. तो प्रकाशक आहे ना, प्रकाशन करतो ना. मग असा असलेला हा प्रकाशक स्वप्नात नाही का? स्वप्नात मला ज्ञान होते त्यावेळी नाही का? सुषुप्तीत सुद्धा मला अविद्या वृत्तीने ज्ञान होतं का होत नाही? अज्ञानाचं विशेष ज्ञान होतं आणि आवृत आनंदाचं ज्ञान होतं का होत नाही? आवृत आनंदाचंही मला ज्ञान होतं. सुषुप्तीत जर ज्ञान होतं, अविद्या वृत्तीने होतं, तर अंतःकरण वृत्तीचा संपूर्णपणे लय स्वप्नामध्ये कुठे झालाय? स्वप्नामध्ये तर ती वस्तू शिल्लक आहे ना. व त्या अशा असलेल्या ज्ञान साधन वृत्तीच्या उपस्थितीमुळे त्या वृत्तीला साह्यभूत झालेल्या साक्षीच्या विना त्या वृत्तीला कोणत्याही पद्धतीमध्ये ज्ञान होणं संभव नाही. परवा आपण चिंतन केलं, वृत्ती जडरूप आहे आणि जडरूप असलेल्या वृत्तीला ज्ञानाधिकांची प्रक्रिया समजणार नाही, त्याला ज्ञान होणार नाही, ग्रहण करणं हे त्याला कळणार नाही. पण त्याला साक्षी आत्मा जेवढी साह्यभूत होईल तेवढी मात्र त्याच असलेल्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारा प्रत्येक असलेल्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा चेतन असलेल्या जीवांना, भूतमात्रांना ज्ञान होत असतं. मग स्वप्नामध्ये ज्ञान नाही असं जर मानलं तर मग तिथे साक्षीचा विचार सोडून द्या. ज्ञानच नाही, ज्ञान शून्य अशी जड दगडाप्रमाणे अवस्था आहे असं मानलं तर ठीक आहे, साक्षीचा आम्ही विचार करणार नाही. पण स्वप्नात नाना पद्धतीचा प्रपंच आम्हाला दिसतो, जे आम्ही व्यवहारात बघत नाही तेही आम्ही स्वप्नात बघतो. स्वतःचा शिरच्छेद बघू शकतो का व्यक्ती? कल्पना करा, स्वतःच मुंडक कोणीतरी उडवले याच ज्ञान
त्याच व्यक्तीला त्याच्याच डोळ्याने त्याच्याच वृत्तीने होतं का? होत नाही. मग हे ज्ञान, ही माहिती, हे दर्शन व्यवहारात तर होत नाही. स्वप्नात दिसतं का? दिसत नाही. स्वप्नात त्याही गोष्टीचं ज्ञान त्याला होत असतं. स्वप्नात तो पाहतो माझा कुणीतरी शिरच्छेद केला. स्वप्न प्रपंच, मनोमय सृष्टी ही निर्माण केली कोणी? ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी दिसते. मनोमय सृष्टी निर्माण केली कोणी? त्या गोष्टीचा विचार करताना मन हे माझं आहे, माझ्या ठिकाणी ते राहणार आहे आणि त्याच्या एका असलेल्या माध्यमाने समस्त असलेला स्वप्न प्रपंच मी निर्माण करतो आणि त्या स्वप्न प्रपंचामध्ये वाटेल ते मी पाहतो. अन्य कोणी पाहणारा नाही. मी पाहणारा असल्यामुळे त्या माझ्याकडे, त्या साक्षीकडे द्रष्टेपणाचा व्यवहार होतो का? होत नाही. द्रष्टेपणाचा व्यवहार होतो. द्रष्टत्व त्याच्या ठिकाणी येतं का? येत नाही. द्रष्टत्व त्याच्या ठिकाणी येतं आणि याच्या ठिकाणी द्रष्टत्व आलं की पदार्थांच्या संबंधाने, दर्शनाच्या संबंधाने पदार्थांना दृश्यत्व नावाचा व्यवहार होतो का? होत नाही. दृश्यत्व नावाचा धर्म समस्त असलेल्या पदार्थांच्या ठिकाणी सिद्ध होतो आणि दृश्यत्व ज्यावेळी सिद्ध होतं त्यावेळी त्या साक्षीहून, त्या आत्म्याहून भिन्न असा तो पदार्थ सिद्ध होतो का? होत नाही. व्हावा लागेल. जोपर्यंत अशी भिन्नता संपादित होत नाही तोपर्यंत दृश्यत्व नावाचा धर्म कसा काय निर्माण होईल? द्रष्टाच जर दृश्य झाला तर दृश्य एक तर म्हणा, नाहीतर द्रष्टा एक तर म्हणा, तोही कसा काय होऊ शकतो? या गोष्टीचं चिंतन करताना म्हणावं लागतं दृश्यत्व ज्या अर्थी निर्माण झालं त्या अर्थी द्रष्ट्याहून भिन्नता निर्माण झाली. अनेकत्व तिथं प्राप्त झालं, द्वित्व प्राप्त झालं आणि हे द्वित्व प्राप्त होत असताना, दृश्यमानता ही प्राप्त होत असताना त्या आत्म्याहून असलेली विलक्षणता सुद्धा त्यांच्या ठिकाणी येते. आत्म्याहून असलेला भेदही त्यांच्या ठिकाणी सिद्ध होतो. कारण का? ते दिसतंय, इंद्रिय गोचर होतंय. म्हणजे जागृतीत इंद्रियांनी व्यवहार होईल, स्वप्नात इंद्रियांनी व्यवहार होतो काय? इंद्रिय गोलक जरी या शरीरांची असली तरी ज्ञानेंद्रियादी समस्त असलेला हा प्रकार तो सूक्ष्म देहात आहे, सूक्ष्म उपाधीचा आहे. तिथे इंद्रिय, मुख्य इंद्रियांचं स्थान तिथे आणि स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाचा आश्रय. त्या आश्रयाच्या माध्यमाने आम्हाला होतंय काय? तिथेही डोळ्यांनीच आम्ही पाहतो, तिथेही आम्ही हातानेच खातो, तिथेही आम्ही पायानेच चालतो, तिथेही आम्ही तोंडानेच बोलतो. स्वप्न पडलं म्हणजे काही पायाने खाऊ लागले असं होत नाही. एकदम विरुद्ध असा कोणताही आचार तिथे आम्हाला दिसणार नाही. जे बघितलं नाही ते दिसेल, पण जी सवय आहे, जो संस्कार आहे, जी गोष्ट अनुभूत आहे आणि समस्त जगामध्ये जी गोष्ट जशाला तशी चालू आहे त्या व्यावहारिक असलेल्या गोष्टींच्या व्यतिरिक्त ती गोष्ट दिसणार नाही. कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा स्वीकार जशाला तसा होतो. जर हे स्वप्नामध्ये त्याच इंद्रियांच्या असलेल्या साह्याने ती गोष्ट जर होत असेल तर तिथे इंद्रिय नाहीत असं म्हणण्याची सोय नाही. तिथेही इंद्रियत्वाची कल्पना आपल्याला करावी लागते. तिथे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच काय आहे? स्वप्न पदार्थ ज्यावेळी दिसतो त्याच्या ठिकाणी दृश्यत्व येतं, त्यावेळी त्या दृश्यत्वाच्या संबंधाने आणि माझ्या असलेल्या दृष्टेपणाच्या संबंधाने एक दृश्यत्व त्याच्या ठिकाणी निर्माण झालं. आत्मभिन्नता त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. आत्मभिन्नता म्हणजे द्रष्ट्याहून वेगळापणा असं मला आता म्हणायचं नाही. आत्म्याहून वेगळालेपणा आहे. आत्मा साक्षी द्रष्टा होतो असं म्हणत असताना द्रष्टत्व धर्म त्याच्या ठिकाणी मूळचा आहे असं चिंतन करू नका. दृश्यत्वावर आधारित असलेलं द्रष्टत्व त्याच्या ठिकाणी येतं. उपाधीने ग्रासलेलं द्रष्टत्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्या एका असलेल्या दृष्टेपणाचा व्यवहार जो मी काहीतरी करतोय आणि दृश्यत्व ते दृश्य पदार्थांच्या ठिकाणी मी सिद्ध करतोय
त्या पदार्थांना दृश्यमानतेमुळे आत्मभिन्नता मी प्रतिपादित होते आणि आत्मभिन्न पदार्थ निर्माण झाला की त्याला अनात्म पदार्थ म्हणा. आणि असा असलेला अनात्म पदार्थ सद्रूप मानायचा, चिद्रूप मानायचा, आनंदरूप मानायचा, काय मानायचा? त्या आत्मभिन्न असणाऱ्या अनात्म असणाऱ्या पदार्थांच्या संबंधाने आम्हाला मिथ्यात्वाची कल्पना करावी लागते. तो मिथ्या स्वरूपाचा आहे ही गोष्ट आम्हाला सिद्ध करावी लागते. म्हणजेच काय, मी जो या तिन्ही असलेल्या अवस्थेंचा प्रकाशक आहे. जागृतीमध्ये मी अहंकारादीच्या साह्यानं समस्त असलेल्यांचं प्रकाशन करतो. स्वप्नामध्ये मी त्या वृत्तीच्या साह्यानं मी स्वप्नस्थ पदार्थांचं प्रकाशन करतो. सुषुप्तीमध्ये मी अविद्यावृत्तीच्या साह्यानं तिथल्या असलेल्या अज्ञानाचा आणि आवृत आनंदाचा मी उपभोग घेतो. प्रकाशन मात्र अज्ञानाचं होत आहे. आनंदाची प्राप्ती होते हा भाग स्वतंत्र आहे, पण प्रकाशन होत असताना मात्र त्या एका अज्ञानाचं प्रकाशन होतं. आनंदाच्या प्रकाशनाची तशी आवश्यकता नसते. आवृत असला म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून तिथे तुम्ही आवृत आनंदाचं ज्ञान झालं, प्रकाशन झालं असं म्हणू शकता. त्या ठिकाणी सुषुप्तीत सुद्धा मी अज्ञानादिकांचं प्रकाशन करतो. असा हा प्रकाशन करणारा मी चिद्रूपाच्या संबंधाने विचार करा, भातित्वाच्या संबंधाने विचार करा. प्रकाशक अशा स्वरूपाने ज्यावेळी मी सिद्ध होतो त्याच वेळी त्या ब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा असलेली प्रकाशकता ती आम्हाला जाणून घ्यावी लागते. ब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा प्रकाशकता आहे. ब्रह्म सुद्धा प्रकाशक आहे. ब्रह्म ही या जगताचं प्रकाशन करतो. सगळ्या असलेल्या पदार्थांना सत्ता तो एक देतो. जसा मी समस्त असलेल्या माझ्या अहंकारादिकांना अध्यस्त आहे, अंतःकरणाला अध्यस्त आहे, चैतन्यावर अध्यस्त आहे, त्या अहंकारादिकांना माझी सत्ता देतो, दुसरी सत्ता देत नाही. ब्रह्म ही समस्त असलेल्या जगताला सत्ता देत. का देत? सत्ता का घ्यावी लागते? जड पदार्थ निरधिष्ठान कधी उपस्थित होत नाही वा त्याचं ज्ञान तसं नसतं. रज्जूच नसेल तर सर्पाचं ज्ञान होणार नाही. रज्जू नावाचं अधिकरण उपलब्ध असेल तर त्याच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती आम्हाला येते. आणि सर्पाची प्रतीती येते, भ्रामक असलेल्या सर्पाची प्रतीती येते, प्रतीती मात्र असलेल्या सर्पाची प्रतीती येते, प्रातिभासिक सत्तावान असलेल्या त्या सर्पाची प्रतीती आम्हाला येते. त्याचा अर्थ तो आहे की त्याला काहीतरी अधिकरण आहे. नैयायिकांच्या भाषेत बोलता येतं, वेदांताच्या भाषेत बोलताना त्याला काहीतरी अधिष्ठान आहे. या गोष्टीचं चिंतन आपल्याला करावं लागतं. म्हणजेच काय आहे, सत्ता ही देणं, सत्ता असणं, अधिष्ठान असणं ही गोष्ट गरजेची आहे का गरजेची नाही? गरजेची आहे. जड असणाऱ्या, दृश्य असणाऱ्या म्हणजेच मिथ्या असणाऱ्या पदार्थाच्या संबंधाने अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. जर तो पदार्थ चैतन्य असेल तर तोच अधिष्ठान रूप आहे. आणि जिथे जिथे अधिष्ठानत्व असा लक्षणरूप धर्म सिद्ध होतो तिथे तिथे आपल्याला कारणता त्याला देता येते. रज्जूच्या ठिकाणी अधिष्ठानत्व लक्षणरूप धर्म सिद्ध होतो सर्पाच्या प्रती, सर्पाच्या साठी. त्यामुळे रज्जूच्या संबंधाने विचार करत असताना त्या रज्जूला आपल्याला अधिष्ठान म्हणता येतं. म्हणजे अधिष्ठानत्व लक्षणरूप असलेला धर्म हा त्या रज्जूच्या ठिकाणी असला पाहिजे. मगच मिथ्यारूप, दृश्यरूप, जडरूप असा असलेला सर्प त्याच्यावर प्रतीतीला येईल. तोपर्यंत येणार नाही. सांगण्याचा हेतू एवढा आहे, मिथ्या पदार्थांना, सदसद विलक्षण पदार्थांना अधिष्ठान असणं गरजेचं आहे. तोपर्यंत कोणत्याही पद्धतीत त्याची प्रतीती येणार नाही. मिथ्या पदार्थ आहे
म्हणजे भासतो का भासत नाही? मिथ्या आहे म्हणजे खोट आहे म्हणजे भासूच नाही असं चिंतन आहे का? मिथ्या पदार्थाचं चिंतन काय? सदसद विलक्षणता ही मिथ्या पदार्थाच्या संबंधाने मिथ्यात्वाच्या संबंधाने शास्त्राने प्रतिपादन केली. आहेही म्हणायची सोय नाही आणि नाहीही म्हणायची सोय नाही. सर्प नाही म्हणता येत नाही कारण का प्रतीतीला येतोय आणि आहे म्हणता येत नाही. रज्जूचं ज्ञान झाल्यावर निवृत्त होतोय आणि त्याचा त्रिकाली अत्यंताभाव सिद्ध होतोय. नुसती निवृत्ती झाली तरी त्याच्या संबंधाने आम्हाला असं म्हणता येणार नाही की हा मिथ्या आहे म्हणून. निवृत्ती तर घटाची सुद्धा प्रध्वंसा भावाच्या रूपात होतेच ना. पण घट फुटला म्हणजे त्रिकालाच घट नव्हता असं ज्ञान होतं काय? त्रिकाली अत्यंत भावाचं ज्ञान होतं काय? भूत वर्तमान भविष्य याच्यात ज्ञान होतं काय? घट नाहीच, फुटला, प्रध्वंसा भाव झाला असं ज्ञान होतं काय? नाही, असं ज्ञान होत नाही. व्यावहारिक सत्य असलेला तो पदार्थ असल्या कारणानं साधी आणि अनंत रूपांचा नैयायिकांच्या परिभाषेत साधी आणि अनंत रूपाचा असलेला प्रध्वंसा भाव त्याच्या ठिकाणी सिद्ध होतो आणि मग घटाचा नाश होतो. होतं का होत नाही? होत. मग साधित्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे मागे तो नव्हता असं म्हणता येत नाही. काहीतरी प्रारंभ आहे ना त्याला, काहीतरी सुरुवात आहे ना त्याला. मग मागे तो नव्हता ही म्हणायची सोय नाही. आणि मिथ्या पदार्थांच्या संबंधाचा विचार केला तर व्यावहारिक असलेल्या सत्तेचा विचार करता येत नाही. व्यावहारिक असलेली सत्ता प्रवाह रूपाने आपल्याला सत्यत्वाचं आदान करते. सत्य 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 असंच आम्हाला वाटत राहतं कारण का प्रवाह त्याचा चाललेला आहे. झोपेच्या पूर्वी हा वाडा जसाला तसाच असतो. झोपेच्या नंतर हा वाडा काय बदलतो काय? जशाला तसाच असतो. प्रवाह रूपाने असलेलं हे सत्यत्व काही ठिकाणी अनंतत्वाचा विचार जगताचा विचार केला जरी असला तरी हा जो असलेला दृश्य पदार्थ एक जरी दृश्य पदार्थ असला तरी त्याला जगताचीच संज्ञा द्यावी लागेल. जगताचा भाग नाही का तो? जगताचा भाग आहे का नाही? जगत आहे का नाही? मग तो जगत आहे. त्यामुळे एका असलेल्या पदार्थाच्या संबंधाने सुद्धा व्यावहारिक पदार्थाच्या संबंधाने सुद्धा चिंतन करीत असताना आम्हाला त्या दृश्यमानतेचं चिंतन करावं लागेल आणि त्याच्या प्रवाह रूपाने असणाऱ्या सत्यत्वाचाही विचार आपल्याला करावा लागतो. सर्पाची असलेली प्रतीती ही प्रतीती आहे, खरी आहे, योग्य आहे. दुःख निर्माण केलं ना त्यांनी. माझ्या असलेल्या अनुभवाप्रमाणे सर्प प्रतीती काली भ्रांती रूप नाहीये. सर्प प्रतीती काली तो खरा आहे असंच माझं ज्ञान आहे, सत्य असंच माझं ज्ञान आहे. किंबहुना बोलायलाच गेलं तर प्रमाज्ञान आहे असं वाटलं पाहिजे. त्यामुळे तर माझ्या ठिकाणी दुःखत्वाचा व्यवहार होतो ना. दुःख मला निर्माण कधी होतं? ज्यावेळी मी त्या प्रतीतीला येणारे असो अथवा कोणत्याही वस्तूच्या संबंधाचा विचार असो मला त्याचं ज्ञान होतं, निश्चयात्मिक ज्ञान होतं, प्रमाणाने ज्ञान होतं. म्हणजे काय? माझ्या ज्ञानेंद्रियाने मला ज्ञान होतं. त्या असलेल्या सगळ्या ज्ञाने करून सुख दुःखाची कल्पना आपल्याला करता येते. मग सर्प प्रतीतीला येतोय मग त्यावेळी तो भ्रमरूप आहे का? भ्रमरूप वाटतो का? भ्रमरूप वाटत नाही. त्याची असलेली निश्चयात्मिकता ही आमच्या अंतःकरणामध्ये जशाला तशी आहे. का निश्चयात्मिकता आहे? का ज्ञान आहे? प्रमारूप असलेलं म्हणजे प्रमाणजन्य असलेलं असं जे त्या सर्पाच्या संबंधाचं ज्ञान आहे ते सर्पाच्या संबंधाचं ज्ञान एकट्या असलेल्या अधिष्ठानत्व लक्षण रूप धर्माने सिद्ध असलेल्या रज्जूच्या मुळे, सर्पामुळे नाही असलं पाहिजेत ना. मग त्या सर्पा रज्जूमुळे ते ज्ञान आहे. पण सर्पाच्या रूपात प्रतीतीला येते म्हटल्यानंतर सर्पाचं ते ज्ञान आहे असाच आम्हाला चिंतन करावं लागतं. मला रज्जू कळत नाही, मला कळतो काय हा साप आहे, हा साप आहे, याच गोष्टीचं चिंतन करावं लागतं. म्हणजेच त्या सर्पाच्या संबंधाचा विचार करा. सर्प आहे, प्रतीती कालात सत्य वाटतो. रज्जूचं ज्ञान झालं तर
रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर त्या सर्पाच्या संबंधाचा विचार असा होतो की अरे भ्रम झाला होता. एक एवढं असलेलं भ्रमाचं ज्ञान, मला भ्रम झाला होता हे ज्ञान मला प्राप्त असलेल्या दुःखातून मुक्त करायला समर्थ आहे. मला काय प्राप्त झाले या गोष्टीचं ज्ञान मला नको काय? मला भ्रम आहे एवढं म्हणल्यानंतर त्या मला भ्रम झाला होता आहे म्हणूनही काम भागत नाही. नाहीतर आताही आपण म्हणू शकतो ना, जगत दुःख रूप आहे, मला दुःख होते, ही तर अवस्था आहे, मग आहे म्हणून काम भागत नाही. भ्रम झाला होता, रज्जूचं ज्ञान झालं आणि भ्रम झाला होता असं ज्ञान झाल्यानंतर त्या सर्पाची जी निवृत्ती आहे ती सर्पाची निवृत्ती सांगते काय आम्हाला? आत्ता सर्प नाहीये, प्रतीती कालातही सर्प नव्हता आणि पुढेही सर्प नाही. म्हणजे काय झालं? भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये तो नव्हताच. कसल्या पद्धतीचा नव्हता याचा विचार करा. रज्जूच्या ज्ञानापूर्वी सर्प होता किंवा आता नसल्यापणाचा विचार आहे ना, नसल्यापणाचा विचार आहे म्हणजे काय? नाहीपणाचा विचार करायचा आहे ना, मग असलेपणाचा विचार बाजूला सोडा. सर्प रज्जूच्या ज्ञानापूर्वी सर्प नव्हता म्हणल्यानंतर तिथे आम्हाला प्राग अभावाची सिद्धी करावी लागेल. तो काही चालणार आहे का तिथं? तो चालणारा प्रकार नाही. उत्पन्न झाल्यानंतर सर्पच सर्प दिसला पाहिजे, सातत्याने सर्पाचं ज्ञान झालं पाहिजे, पण तसं होत नाही. अन्योन्य भावाचा विचार करायचा का? अन्योन्य भाव सांगता येतो का? सर्प वेगळा आहे आणि पुन्हा रज्जू निराळी आहे. मिथ्या पदार्थाच्या संबंधाचा विचार करताना अन्योन्य भावाची, भेदाची ही सिद्धी जरी असली तरी त्या अभाव रूपतेने सर्पाच्या ठिकाणी असलेली अस्तित्वाची कल्पना मिथ्यात्वात परिणित होत नाही, ही अडचण आहे. अन्योन्य भाव जरी सिद्ध झाला की सर्प म्हणजे रज्जू नाही, रज्जू म्हणजे सर्प नाही, अन्याचा अन्य ठिकाणी अभाव आहे ही गोष्ट सिद्ध होते. पण अन्योन्य भावामध्ये घट म्हणजे पट नाही, पट म्हणजे घट नाही, पण दोघही आहेत ना, दोघही स्वतंत्र अस्तित्वाला आहेत ना. सर्प स्वतंत्र अस्तित्वाला कुठे दिसतोय? तो जो सर्प आम्हाला दिसायला लागलाय, तो जो सर्प पुढे आम्हाला प्रतीतीला आला होता, त्या सर्पाच्या संबंधाचा विचार करा. तो दिसतो का दिसत नाही? तो स्वतंत्र असा जरी असला, भेद जरी रज्जूहून त्याच्या ठिकाणी असला तरीही सर्पाच रज्जूच्या विना अस्तित्व मान्य करता येतं का? त्या सर्पाचं, भ्रांतिरूप सर्पाचं याचाच विचार आपल्याला करायचा आहे. सत्यरूप असलेल्या, व्यावहारिक असलेल्या सर्पाचा विचार आता इथं करायचा नाही. अन्योन्य भाव भ्रांतिरूप असलेल्या सर्पामध्ये आणि व्यावहारिक असलेल्या रज्जूच्या संबंधाने जरी सिद्ध होतोय असं वाटलं तरी अस्तित्वाची कल्पना सर्पाच्या संबंधाने सिद्ध होत नाही आणि अन्योन्य भाव मात्र एकाच्या संबंधाने अस्तित्व आणि एकाच्या संबंधाने अभाव. असं कसं काय सांगेल? एकाचा एकाच्या ठिकाणी अभाव आहे, अन्याचा अन्याच्या ठिकाणी अभाव आहे, म्हणजे त्या अन्याचा या अन्याच्या ठिकाणी अभाव आहे. दोन्ही अस्तित्वाला आहेत. ही गोष्ट सिद्ध करणारा तो असतो का नसतो? भेद सिद्ध करणारा तो असल्यामुळे त्याच्या संबंधाने आम्हाला अन्योन्य भावाचं सुद्धा चिंतन करता येत नाही. प्रध्वंसा भावाचं हे चिंतन तसं होणार नाही. पूर्वी असला पाहिजे आणि तो पूर्वी असला पाहिजेत म्हणजे आधीपासून असला पाहिजेत, त्याही गोष्टीचं चिंतन करावं लागतं. त्यामुळे तिथे त्याचीही सिद्धी होत नाही. कशाचा प्रध्वंस केला? काठीने दोरी मारली का? काठीने दोरीचं ताडण केलं का? मग सर्प गेला का? घटाचा प्रध्वंस करतात. काय करता? फोडता, काहीतरी शस्त्र वापरता, त्याचा नाश करता. तुकडे दिसतात का? दिसत नाही. इथे सापाचे तुकडे दिसले पाहिजेत पण तसं होत नाही.
समूळ त्याचा नाश कसा काय होतो, त्या दृष्टीने चिंतन करताना एकच गोष्ट शास्त्रीय असलेल्या सिद्धांताप्रमाणे लक्षात घ्यावी लागते की तिथे होणार रज्जूच्या ज्ञानाच्या उपरांत होणार सर्प विषयक जे ज्ञान आहे ते ज्ञान त्रिकाली अत्यंता भावाचे, भूतकालातही तो नव्हता, प्रतीतिकालात म्हणजे वर्तमानातही तो नव्हता आणि भविष्यातही तो नसणार आहे नाहीये, अशा पद्धतीचं चिंतन शास्त्रीय सिद्धांताप्रमाणे वेदांताप्रमाणे आणि वेदांतातल्या शांकर मताप्रमाणे आपल्याला करता येतं. वेगवेगळे असलेले वेदांताचे प्रकार आहेत. अद्वैताचा काही एकच प्रकार नाही. शंकराचार्यांचं असलेलं अद्वैत दर्शन हे एकटं अद्वैत दर्शन नाही, मग काही ना काहीतरी अजून आहेत. विशिष्ट अद्वैत आहे, शुद्ध अद्वैत आहे, यांची काहीतरी स्वरूप निरनिराळी. आत्ता तो आपल्या विवेचनाचा भाग नाही किंवा तेवढ्या क्लिष्ट भागामध्ये आत्ता आपल्याला जावयाचं नाही, त्यामुळे त्याचा विचार आत्ता आपल्याला इथे करायचा. एका असलेल्या सिद्धांताप्रमाणे विचार करा, या मताचा विचार करा. त्रिकाली असलेल्या अत्यंता भावाचं ज्ञान सर्पाच्या विषयी मला जे होतंय ते सर्पाच्या विषयी असलेलं त्रिकाली अत्यंता भावाचं ज्ञान सर्प नाही असं सांगतंय. म्हणजे असद रूपतेचा निर्णय ते करतंय. जी वस्तू कोणत्याही कालावधीमध्ये नसते असद रूप आहे, नाहीच ना ती, असद रूपतेचं चिंतन करा. पण प्रतीती येते का येत नाही? प्रतीती येते, असल्याविना प्रतीती येणार आहे का? जर प्रती नसेलच पदार्थ, सर्प नसेलच तर त्याची प्रतीती येईल का? तर त्याची प्रतीती आम्हाला येणार नाही. त्यामुळे तो आहे हे चिंतन करावं लागतं, प्रतीतीत आहे हे चिंतन करावं लागतं. आणि ज्या अर्थी तो प्रतीतीत आहे, प्रतीतीला आला आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी तेवढ्या असलेल्या भ्रांती कालामध्ये, भ्रांतीच्या भ्रमाच्या ज्ञानाच्या आधार कालामध्ये आम्हाला त्याला सद्रूपता द्यावी लागते का लागत नाही? सद्रूप म्हणावं लागतं का लागत नाही? सद्रूप त्याला आम्हाला म्हणावं लागतं. इकडे असद्रूप सिद्ध व्हायला, तिकडे सद्रूप सिद्ध व्हायला. म्हणजे नेमका सर्प कसला प्रकार आहे? दृश्य का दृश्य नाही? दृश्यही आहे, सद्रूपताही सिद्ध करतो, असद्रूपताही सिद्ध करतो. आणि दोन्ही असलेले विरोधी एका ठिकाणी कशी काय? आणि हा विरोध तमक प्रकाशवत आहे, एक असला की एक नाही. सह अवस्थान रूपा, रूप विरोध जसा असावा तसा विरोध आहे. मग सदही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. मग सर्प झाला कसा? सद विलक्षण, असद विलक्षण, म्हणजे सता सताहून विलक्षण अशा स्वरूपाचा सर्प सिद्ध होतो. मग सता सताहून विलक्षण असणारा असा जो प्रतीतीतही आहे आणि त्रिकाली अत्यंता भावरूपही आहे, अशा पदार्थाला आम्हाला मिथ्या म्हणल्याशिवाय दुसरी गती नाही. हे मिथ्यात्व त्याच्या ठिकाणी सिद्ध होतं. तसं माझ्या असलेल्या एका अंतःकरण वृत्तीच्या सामान्य रूपाच्या प्रमाज्ञानाने आणि विशेष रूपाने भ्रम निर्माण होऊन झालेल्या त्या भ्रमरूप ज्ञानाने त्या सर्पाच्या ठिकाणी मिथ्यात्वाचं धर्म सिद्ध होतो का होत नाही? दृश्यत्वाचा धर्म सिद्ध होतो का होत नाही? दृश्यत्वाचाही धर्म सिद्ध होतो. मिथ्यात्वही त्याच्या ठिकाणी, दृश्यत्वही त्याच्या ठिकाणी येतं. म्हटल्यानंतर त्या दृश्य असणाऱ्या वा दृश्यत्व धर्मवान असणाऱ्या पदार्थाच्या संबंधाने मिथ्यात्वाची कल्पना योग्य का योग्य नाही? जो जो म्हणून दृश्य आहे तो म्हणून मिथ्या पदार्थ आहे, अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करावं लागतं. मी आपल्याला याच्यासाठी हे सांगतोय की असा असलेला मिथ्या पदार्थ की ज्याचं रूप जड आहे, तो दुःखरूप आहे, तो निरधिष्ठान प्रतीतीला येत नाही. मग त्याला अधिष्ठान नकोय का? अधिष्ठान असलं पाहिजे.
प्रतीतीला येतोय, अधिष्ठानाविना येणार नाही असा असलेला अधिष्ठानाचा जो सद्रूपतेचं चिंतन, अधिष्ठानाच्या संबंधाचं की जे मिथ्या पदार्थात आलं, प्रकाशकाचं स्वरूप म्हणजे प्रकाशमानतेचं स्वरूप तेही त्याच्या ठिकाणी येतं. प्रियता अप्रियता सामान्य रूपाने त्याच्या ठिकाणी प्रतीतीला येते. त्याच्या ठिकाणची असलेली व्यावहारिक पदार्थ असल्या कारणानं वा मुख्य धर्माने चिंतन करा, प्रातिभाषिक पदार्थ असल्या कारणानं त्याच्या ठिकाणची असलेली जड पदार्थ आहे ना जो, त्याच्या ठिकाणची असलेली सगळी प्रियता अप्रियता ही अनुकूल प्रतिकूल ज्ञानावर आहे. रमणीय बोधजन्याध्यास आणि अरमणीय बोधजन्याध्यास की जिथे मी रमतो असा बोध, असा अध्यास, असा ज्ञानाचा अध्यास की जिथे मी रमतो, मला आनंद होतो, त्याला म्हणा रमणीय बोधजन्याध्यास. आणि जिथे मी रमत नाही परंतु ज्ञान आहे आणि त्याचा अध्यास आहे त्याला म्हणा अरमणीय बोध. आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेला अध्यास, ज्ञानापासून त्या पदार्थाच्या असलेल्या ज्ञानामुळे काय निर्माण होतं? हा पदार्थ आहे, पदार्थ ज्ञान देत नाही पण पदार्थाचा बोध, पदार्थाकडे मी जोपर्यंत पाहत नाही, आध्यासिक पदार्थाकडे जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत तरी त्याच्या संबंधाचं ती वस्तू आहे असं मला ज्ञान होईल काय? असं मला ज्ञान होत नाही. त्यामुळे बोध जन्याध्यास अशा पद्धतीची एक शास्त्रीय परिभाषा सिद्धांताने वापरली. नैष्कर्म्य सिद्धीच्या एका टीकेमध्ये चित्सुखाचार्य की जे तत्वप्रदीपिकेचे लेखक आहेत, उद्भट विद्वान आहे, त्यांनी ही गोष्ट प्रतिपादन केली की रमणीय बोधजन्याध्यास आणि अरमणीय बोधजन्याध्यास म्हणजे काय? आपल्याला माहिती असलेल्या शब्दात अनुकूल ज्ञान आणि प्रतिकूल ज्ञान अशा संबंधाचं चिंतन करा. त्या संबंधाने प्रियता अप्रियता त्याच्या ठिकाणी राहील. कोणाला प्रिय वाटेल, कोणाला अप्रिय वाटेल, वाटेल ती गोष्ट होईल, पण प्रियता जी त्याच्या ठिकाणी असते, भासते, ती कोणामुळे? जो सत्ता रूप तिथे उपस्थित आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या गोष्टीची प्रतीती आम्हाला येते. म्हणून त्या श्रीकृष्णाचं वर्णन करीत असताना लक्ष्मीधर कवी म्हणतात, या सगळ्या असलेल्या मंगलतेचं दान, अधिष्ठानाचं सत्तारूप असलेलं, सद्रूप असलेलं, चिद्रूप असलेलं, प्रियरूप असलेलं हे जे दान आहे सामान्य रूपाने, तो सगळा असलेला प्रकार या जड पदार्थांच्या ठिकाणी दिसतो का? दिसत नाही, दिसतो. म्हणून त्या परमात्म्याला, ब्रह्माला आणि लक्ष्मीधर कवींच्या शब्दाप्रमाणे श्रीकृष्णाला लक्ष्मीधर कवी म्हणतायत काय? अनंतानंद कृष्णाय जगन्मंगलमूर्तये. जगताचं मंगल करणारा हा हे जगताचं मंगल होत याच्याने, मांगल्य प्राप्त जगताला होत याच्याने. जर हे मांगलिकतेचं लक्षण जगताच्या ठिकाणी नसलंच असतं तर जगताचा विचार थोडा का होईना कोणत्याही उपनिषदाने केलाच नसता. याच्यातूनच ब्रह्माची प्राप्ती आहे ना, याचा विचार करूनच याच्या असलेल्या सर्वज्ञत्वाकडे चला, याचा जो सर्व कारण आहे त्याच्याकडे चला, याला पकडूनच जावं लागेल का? लागणार नाही. माझ्या असलेल्या अहंकाराधिकांच्या संबंधाने सुद्धा, माझ्या ठिकाणी असलेल्या मीपणाच्या संबंधाने सुद्धा विचार करा. मीला जाणायचं ठरवता का मीला सोडून सगळ्यांना जाणायचं ठरवता? मीला जाणायचं ठरवता, स्वतःला जाणायचं ठरवता. स्वतःला जाणण्याची रीती काय आहे, पद्धती काय आहे? त्या ईश्वर सृष्ट असलेल्या अंतःकरण वृत्तीचं साह्य घेतल्याविना जाताच येणार नाही.
त्याच्या ठिकाणी मांगलिकता नसलीच असती तर वृत्तीचं साह्य घेऊन मंगलतेकडे जाता आलं नसतं, किंवा आवृत का असेना त्या आत्म्याचं ज्ञान झालंच नसतं. कारण का त्या आत्म्याला, आनंदरूप आत्म्याला दुःख संबंध कोणत्याही पद्धतीत नाही. निर्भय येतो, अभय येतो. आणि अभयाची व्याख्या करीत असताना एक मुनी आहे, त्यांचं काहीतरी नाव आहे, ब्रह्मसूत्रावरचा एक ग्रंथ आहे. काय त्याच परवा म्हणाले ना, शारीरक संक्षेप शारीरक, आणि त्याचे ते करते सर्वज्ञात्म मुनी. त्यांच्या असलेल्या विधानाप्रमाणे निर्भयत्वाची कल्पना, निर्भय काय आहे तर दुःखादी संबंध रहितता म्हणजे निर्भयता आहे, असं त्यांनी प्रतिपादन केलं. अभयता म्हणजे दुःखादी संबंध रहितता. भय म्हणजे दुःख आहे ना, द्वितीयाद्वै भयम भवती. श्रुती का? श्रुती नाही, श्रुती आहे. श्रुती सांगते काय? भय आणि दुःखाचा संबंध सांगते का? सांगत नाही, सांगते. अभय म्हणजे भयाहून वेगळा आहे, विरुद्ध आहे. म्हणजे काय असलं पाहिजे? दुःखादी संबंध रहितता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्याच्या ठिकाणी दुःखादी संबंध रहितता असते, त्याला अभय म्हणा, त्याला निर्भय म्हणा. आणि असा असलेला निर्भय तो अभय, त्याच्या संबंधाने विचार केला तर आत्मा नाही का? आत्म्याला काय भय असतं? आत्मा झोपल्यावर भीतो का? आत्मा आपण स्वप्नात गेल्यावर भीतो का? आत्मा आपण जागृतीला आल्यावर भीतो का? आत्मा आपण मेल्यावर भीतो का? कधी भीतो आत्मा? आत्म्याला भय आहे? आत्म्याला भय नाही. तो एक शरीर टाकतो तर दुसरं घेतो, त्याला दुसरं शरीर घ्यावयाचंही भय नाही, दुसऱ्या शरीरात जायचंही भय नाही, आणि दुसऱ्या शरीरातून बाहेर पडायचंही भय नाही. अभय स्वरूपाचा तो आहे, त्याच्या ठिकाणी दुःख संबंध नाही, त्याला सुख दुःख इत्यादी धर्म नाहीत. सुख दुःखाधिक त्याचे धर्म नाहीत. एका असलेल्या चिदाभासामुळे आमच्या ठिकाणी सुख दुःखादी धर्म आहेत, अशी आम्ही कल्पना करून बसलो. असं आम्हाला ज्ञान झालं की मी दुःखी आहे, मी लहान आहे, मी परिच्छिन्न आहे, मला काही कळत नाही, अल्पज्ञत्व अल्पशक्ती मानता हे सगळं माझ्या ठिकाणी राहतंय, अज्ञानी आहे आणि मला दुःख होतंय. या सगळ्या असलेल्या गोष्टी त्या चिदाभासाच्या दृष्टीने, आभासाच्या दृष्टीने आमच्या ठिकाणी आल्या. म्हणजे काय? अंतःकरण विशिष्टतेने जे आत्म्याचं मला ज्ञान होतं, वा चैतन्याचं मला जे ज्ञान होतं, वा साक्षीचं मला जे ज्ञान होतं, ती अंतःकरण विशिष्टताच या सगळ्या असलेल्या ज्ञानाला कारण आहे असं चिंतन करा. का असं चिंतन करा? अंतःकरण नावाचं विशेषण स्वधर्माने त्या आत्म्याचं ज्ञान करून देत. जड आहे ना ज्ञान, जर त्याला होईल ज्ञानाची प्रक्रिया त्याच्या ठिकाणी सिद्ध होईल, पण ज्ञान होणं हे साक्षीच्या साह्याने होतं, ही गोष्ट बरोबर आहे. पण होईल कोणाला? साक्षीला नाही, अंतःकरणालाच होईल. गंमत अशी आहे, साक्षीचं साह्य तर हवंच हवंय ज्ञान प्रक्रियेला, पण ज्ञान साधन म्हणजे साक्षी नाही. ज्ञान साधन अंतःकरणच आहे, करण म्हणजे साधन ना, आणि ज्ञानाचं साधन ते ज्ञान होईल त्यालाच, पण साक्षीच्या प्रकाशाच्या साह्यानेच त्या ठिकाणी ज्ञान होत असतं, असा विचार शास्त्राने आपल्या समोर मांडला. आत्म्याला भय नाही, आत्मा अभय रूप आहे आणि तोच मंगलप्रद अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे अनंतानंद कृष्णाय जगन्मंगल मूर्तये, त्या जगन्मंगल मूर्ती असणाऱ्या, अनंत असणाऱ्या श्री कृष्णाला आम्ही नमस्कार करतो, अशा पद्धतीचं चिंतन करतात. ऋषीभूर वाचक शब्दा णश्च निवृत्ती वाचक, धारणा इत्यादिकाच्या संबंधाने
कृष्णातला पिरू हा शब्द आला. भूवाचकता, भूमीवाचकता आणि लक्षणेने त्याचा विचार केला तर धारणेच्या संबंधाने आला. जगताला धारण करणारा तो आहे. त्यामुळे स्वतःपाशी असलेलं जे जे ते तो जगताच्या संबंधाने सामान्य रूपाने दाखवून देतो आणि तेच काहीतरी मंगल स्वरूप असल्या कारणानं तो जगन मंगल मूर्ती आहे. म्हणजे मूर्त अशा स्वरूपाचा आहे, अमूर्त नाहीये. मूर्त म्हणजे काय? व्यक्त झालेला. आणि व्यक्त झालेला म्हणजे काय? अपरोक्ष असणार. यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ब्रह्म हे अपरोक्ष. कुठं नाही म्हणून सांगता? ब्रह्म आतच राहतं का? आत्मा आतच राहतो का? सर्वत्र समव्याप्त अशा स्वरूपाने. ज्यावेळी आपण त्या कटाक्ष शब्दाचं चिंतन केलं त्यावेळी कटाक्ष म्हणजे काय मानलं, कटाक्षाचा अर्थ काय आपण केला? कट म्हणजे सर्वत्र व्याप्त आणि अक्ष म्हणजे अपरोक्ष स्वरूप. त्या ब्रह्माचं चिंतन सर्वत्र व्याप्त अशा स्वरूपाचे. आत्मा सर्वत्र राहतो, ब्रह्मही सर्वत्र राहत. हाही सगळ्याचा प्रकाशक, तोही सगळ्याचा प्रकाशक. हाही सत्ता देतो, आत्माही सत्ता देतो, ब्रह्मही सत्ता देत. याच्या ठिकाणी सद्रूपता आहे, ब्रह्माच्या ठिकाणी सद्रूपता, चिद्रूपता, आनंद रूपता सिद्ध होते. मग सच्चिदानंद लक्षण हे ब्रह्माच्या ठिकाणी सिद्ध होते आणि आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा ते सिद्ध होत असल्या कारणानं लक्ष्मीधर कवी दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात, अहमस्मी सदा भामी कदाचिन नाहम प्रिया ब्रह्मैवाहमत सिद्धम सच्चिदानंद लक्षणम. एक गोष्टीचा इथे आपल्याला विचार करता येतो. ते म्हणतायत की सच्चिदानंद लक्षण दोन्हीकडे जशाला तसं सिद्ध होत असल्यामुळे मी ब्रह्म आहे ही गोष्ट सिद्ध होते. पण वरच्या असलेल्या अर्धलीचा विचार करा. अहमस्मी सदा भामी अन्वयाने सांगितलं का व्यतिरेकाने सांगितलं? होकारार्थी सांगितलं का नकारार्थी सांगितलं? अन्वयाने सांगितलं. मी आहे, मी सदा भासतो. हे दोघांच्या ठिकाणी सिद्ध होत. आत्म्याच्या ठिकाणीही सद्रूपतेचं चिंतन करता येतं, ब्रह्माच्याही सद्रूपतेचं चिंतन करता येतं. ब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा असलेली चिद्रूपता आणि आत्म्याच्या ठिकाणी असलेली ही चिद्रूपता त्याचंही चिंतन सिद्ध होतं. ज्ञात आहे का? ज्ञात नाही. ज्ञात आहे ना? संशय आहे का? माझं अस्तित्व आहे याच्यात संशय आहे? याच्यात संशय नाही. सगळा प्रपंच दिसतो, तो निरधिष्ठान असणार नाही आणि अपरोक्ष ब्रह्म आहे असं शिर्डी सांगते. ब्रह्माच्या ठिकाणी सद्रूपता ज्ञात होते का? होत नाही. ज्ञात होते. भासणे हा प्रकार दोघांच्या संबंधाने ज्ञात होतो का? होत नाही. होतो. एक असलेल्या आनंदाचं चिंतन करा. आनंदाचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असतं, विशेष रूपाने असतं. किंवा जसं सद्रूपाचं ज्ञान आहे तसं आनंदाचं ज्ञान आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे अन्वय व्यतिरेकाची भाषा वापरून ज्या ज्या असलेल्या सद्रूप आणि चिद्रूपतेचं ज्ञान मला आहे किंवा प्रत्यक्षतेच्या आधारावर ती गोष्ट मी सिद्ध करू शकतो, त्यांच्या असलेल्या चिंतनामध्ये कथनामध्ये अन्वय प्राप्त आहे ना, प्रविष्ट आहे ना, मी माहिती आहे ना मला ते. माझा प्रवेशच झाला नाही कुठं, अडचणती आहे. मला दुःख आहे का आनंद आहे? मी स्वतःला दुःखी मानतो का आनंदी मानतो? व्यावहारिक आनंदाचा विचार करू नका. असा आनंद की जो कधीच संपणार नाही. नित्यम निरंतरम आनंदम. नित्यता आणि निरंतरता, त्रिकाली अबाधित्व आणि सातत्य असं आनंदाचं स्वरूप आहे. मग असला आनंद मला आहे का?
असला आनंद मला नाही. म्हणजे मी प्रविष्ट आहे का त्या आनंदात? प्रविष्ट नाही. आनंदाचं मला विशेष रूपाने ज्ञान नाही. म्हणून व्यतिरेकाने इथं गोष्ट सांगितली गेली. कदाचिन नाहम प्रिया, कधीच मला वाटत नाही मी अप्रिय असा आहे म्हणून. म्हणजे मला ज्ञान काय आहे सगळ्यांच्या संबंधाचं, दुःखित्वाचं ज्ञान आहे. म्हणून सांगतात ते मानू नकोस, विचार कर, अनुमान लाव, तर्क लाव. श्रुती काय सांगते ते पहा, अनुभव काय सांगतोय ती गोष्ट बघ. श्रुत्या तर्कानुभूतिभ्याम महमस्मद्वयम सदा. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे तर्काने अनुभूतीने मी एक आहे, अद्वय आहे आणि तो सदा आहे. याचं ज्ञान प्राप्त करून घे. म्हणून म्हणतायत कदाचिन नाहम प्रिया ब्रह्मैवाहमदसिद्धम सच्चिदानंद लक्षणम. या सच्चिदानंद रूप असणाऱ्या धर्माची, पुन्हा गुणरूप आहे, धर्माची सिद्धी, लक्षणाची सिद्धी आत्म्याच्या ठिकाणी होते, ब्रह्माच्या ठिकाणी होते. मग ते दोन वेगळे आहेत असं म्हणता येणार नाही. त्यामुळे एक अनुमान देतात आणि अनुमान देत असताना प्रत्येगात्मा ब्रह्मणो न भिद्यते सच्चिदानंद रूपत्वात् ब्रह्मवत् इति. परमात्म्याप्रमाणे हे उदाहरण आहे. हेतू दिला सच्चिदानंद रूपत्वात, सच्चिदानंद रूप असल्या कारणामुळे, या हेतूमुळे साध्य काय? प्रत्येगात्मा ब्रह्मणो न भिद्यते, प्रत्येगात्मा आणि ब्रह्म भिन्न नाही. सच्चिदानंद लक्षण वा सच्चिदानंद रूप या हेतूवरून साध्य रूप असणाऱ्या ब्रह्म आणि प्रत्येगात्मा हे अभिन्न आहेत. या साध्याच्या ज्ञानाची प्रक्रिया वा ते ज्ञान आम्ही सिद्ध करून दाखवितो. कसं? ब्रह्मवत, परमात्मावत. तो भिन्न नाही. ब्रह्म ब्रह्मापासून भिन्न आहे का परमात्मा ब्रह्मापासून भिन्न आहे? ब्रह्मापासून ते भिन्न नाहीत. हे उदाहरण आहे. आणि सच्चिदानंद रूपत्वात हा हेतू आहे. हेतू वरून साध्याचं ज्ञान होत. अनुमान मांडतात. या अनुमानावरून एक यौक्तिक चिंतन होत आणि यौक्तिक चिंतनाचा परिणाम मी ब्रह्म आहे अशा स्वरूपाचं चिंतन होत. हे असलेलं अनुमान अपरोक्ष ज्ञानासाठी म्हणून नाही. हे असलेलं अनुमान दृढापरोक्ष ज्ञानी, अदृढापरोक्ष जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाने या अनुमानाचं, या तर्काचं साह्य घ्यावं आणि स्वतःच्या अपरोक्ष ज्ञानाची दृढता निर्माण करावी यासाठी आहे. नाहीतर अनुमानाने ब्रह्माचं काय, आत्म्याचं काय किंवा अन्याचं काय अपरोक्ष ज्ञान होत नाही. हे अनुमान सिद्ध काय करतंय? तुम्ही जे आता सिद्ध केलं सच्चिदानंद लक्षणता, हे दोघांच्या ठिकाणी सिद्ध होते. तर ती सिद्ध होत असल्या कारणानं आम्ही म्हणतो की सच्चिदानंद या हेतूवरून, आणि त्या हेतूचं चिंतन आता आपण केलं तसं करावं. त्या हेतूवरून प्रत्येक आत्मा ब्रह्मणो न भिद्यते, हे दोघं भिन्न नाहीत असं चिंतन करा. कसं करतात? उदाहरण काय? ब्रह्मवत, ब्रह्माप्रमाणे. ते ब्रह्म एक आहे त्यामुळे भिन्नता त्याच्यामध्ये सापडत नाही. पण याच्यावर एक शंका निर्माण केली जाते आणि शंका अशी निर्माण करतात, हेतू जर खरा असेल तर साध्याचं ज्ञान खरं होतं. अग्नीचा आणि धुराचा संबंध आहे का? संबंध नाही. संबंध आहे. धुराकडून अग्नीकडे तपासतात तर अविनाभाव रूप संबंधाची प्राप्ती होते. अग्नीशिवाय धूर राहणार नाही. धुराशिवाय अग्नी कुठे राहील का नाही? तो भाग स्वतंत्र आहे. तो आता आपला मुद्दा विचाराचा नाही.
पण अविनाभाव रूप संबंधाचं चिंतन करा. विना आणि भाव म्हणजे राहणं ते होत नाही. धुराच्या संबंधाने धुराचं अस्तित्व हे अग्नीवर अवलंबून आहे. त्यामुळे धुराचा असलेला अग्नीशी संबंध हा अविनाभाव रूप संबंध आहे असं चिंतन करता येतं. तो अग्नी कुठेतरी डोंगरावर पेटलाय. लांब आम्ही थांबलो आणि लांब थांबून आम्ही काय पाहतोय? अग्नी पाहतो का धूर पाहतो? धूर पाहतो. धुरावरून आम्ही लक्षात काय घेतो? अग्नी असला पाहिजे. का असला पाहिजे? धुराचा आणि अग्नीचा अविनाभाव रूप संबंध आम्हाला आमच्या स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या चुलीवरून ज्ञात आहे. सदाचा अनुभव आहे आमचा. तो चूल पेटवली, अग्नी प्रज्वलित झाला की तिथे धूर यायला चालू होतोय. तो आमचा अनुभव आहे. त्यावरून आम्ही साध्यरूप असणाऱ्या अग्नीचं ज्ञान घेतो. पण धूर अग्नीशी संबंधित आहे का संबंधित नाही? संबंधित आहे. त्याला म्हणा हेतू. तो हेतू खरा की खोटा? सिद्ध की असिद्ध? खरा आहे, सिद्ध आहे म्हणजे खरा आहे, तो सत्य आहे तो. आणि जर तो खोटा ठरला तर सत्याचं ज्ञान होईल. उदाहरण देतो. एक तलाव आहे, थंडीचा काळ चालू आहे आणि तलावावर ते काय म्हणतात त्याला, वाफ येते का येत नाही पाण्याची? वाफ म्हणजे थंड थंड. फ्रीज उघडल्यावर वाफ येते का येत नाही? गरम पाण्याचीच वाफ असते असं नाही. थंड जरी असलं तरी वाफ येते का येत नाही? लांबून बघणाऱ्या मला तलावाचं दर्शन होत नाही, तलाव दिसत नाही, पण वर उठणारी ती थंडाव्याची वाफ दिसली आणि मला वाटलं धुका असल्यामुळे, ते तसं गर्द असल्यामुळे मला वाटलं दूर आहे. म्हणजे आता ज्ञान काय झालं पाहिजे? खाली अग्नी आहे आणि खाली अग्नी आहे का तलाव आहे? तलाव आहे, असिद्ध हेतू ठरतो. मग त्या असिद्ध असणाऱ्या अजून दुसरा त्याचा विचार स्वतंत्र आहे. सपक्ष आहे की अपक्ष आहे हा भाग आता मला चिंतनात घ्यायचा नाही. त्याच्या संबंधाने आता मला चिंतन करायचं नाही. हेतू सिद्ध की असिद्ध? तो धूर खरा आहे का? ती वाफ धूर आहे का? नाही, मला वाटलं म्हणून काय झालं? भ्रमरूप ज्ञान झालं, असिद्धतेचं ज्ञान झालं. असिद्ध तो हेतू ठरला की खऱ्या असलेल्या साध्याच्या ज्ञानाची, परोक्ष ज्ञानाची का होईना प्राप्ती मला घडत नाही, मला ते ज्ञान होत नाही. पूर्व पक्षी म्हणतात तुम्ही हेतू काय दिला? सच्चिदानंद लक्षण, सच्चिदानंद रूप हा हेतू दिला. आम्हाला म्हणायचंय तुम्ही दिलेला हेतू असिद्ध आहे. का असिद्ध आहे? जर असिद्ध ठरला तर मग ब्रह्म आणि आत्मा एक आहे असं सिद्ध होणार नाही. कारण का साध्य ते आहे ना. हेतूच जर चुकीचा झाला, हेतूच असिद्ध ठरला तर साध्याचा विचारच निराळा होईल. जो साध्य ते साध्य म्हणजे जे सिद्ध करायचंय ते सिद्ध करायचं विधानच चुकीचं ठरेल का? ठरणार नाही. ते विधानच चुकीचं ठरत. त्यामुळे हेतूवर अनुमेय ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या अनुमिती प्रमेयच सगळं काही अवलंबून आहे. हेतूला पकडतात आणि पूर्वपक्षी म्हणतात हा हेतू आम्ही असिद्ध मानू. का मानू याचं काही आपल्याला चिंतन करायचंय. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय.